याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. आज देतो पोटभरी, पुरे म्हणाल तो वरी. हळूहळू चाला, हळूहळू चाला, तू कोणी कुणाशी न बोला. आज देतो पोटभरी, पुरे म्हणाल तो वरी. तुका म्हणे सांडा थाटे, तुका म्हणे सांडा थाटे, देणे नका भरू मोठे. आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन.
दुसरे चरणात संतांच्या त्यांचे कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ब्रह्मानंदं परमस्पदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि समचरण सरोजं चन्द्रनीलबुधं जगन्निहितपाठिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्दरं कुञ्जनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि अलङ्कापुरीरम्यशिवासुरस्थं पदं भोजते जातुरेकाप्रदेशं वीरेन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरो गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः नस्याप परैसा जगिजो महात्मा विरक्ती श्रेष्ठ भक्ती स्मरे नित्य रामा तिथे वाघ पौर्णिमा साधुनी वाट धरली निज धामा नमस्कार माझा सद्गुरु श्री सावळा रामा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्याचे अधिकरण ते जीवंदो श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारुणी आता मस्तक हे पायावर मस्तक हे पायावर मस्तक हे पायावर मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रस्तुत प्रसंगी गायलेला अभंग जगद्गुरु जगद्वंद्य तुकोबाराय आणि काल्याच्या प्रकरणातील हा अभंग आहे. गोड असा 4 चरणाचा अभंग. यार तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी तुका म्हणे सांडा थाटे केले नका भरवले आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. प्रस्तुत प्रसंगी गायलेला अभंग आपल्या सगळ्यांच्या परिचयातला पाठातला येते. वारकरी संप्रदायामध्ये ज्यांना कळसाच्या ठिकाणी संतांनी विराजमान केले वैराग्याचे मुकुटमणी असलेले इहू निवासी जगद्गुरु जगद्वंद्य 3च जगद्गुरू आहेत महाराज. 3 जगद्गुरू. एकतर कृष्णं वंदे जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण हे जगताचे गुरु आहेत ते. त्यानंतर आद्य शंकराचार्य आणि असे तुकोबार आहे. 3 जगद्गुरू त्यांना वंदन करतोय आपण आणि या अभंगाच्या चरित्राकडे बघतोय. विठाल विठाल प्रसंग फार छान आहे. कोहिनूर लाईफस्टाईल सोसायटी आणि या सोसायटीमध्ये अधिक मासाचं औचित्य साधून छोटीशी आमची हरिभक्त पारायण तिला आम्ही नर्मदा मैया म्हणतोय. प्रेषिका धनंजय पाटील आणि त्यांच्या धनंजय बाळू पाटील
त्यांच्या सौभाग्यवती आणि आमची कन्या अश्विनीताई धनंजय पाटील, त्याचप्रमाणे धनंजय बाळू आत्माराम पाटील आणि त्यांच्या सौभाग्यवती संगीताताई. 8 दिवस 7 दिवस आपण खूप मेहनत घेतली. सगळ्यांनाच या अभंगानुसार सगळ्यांना पोटभर खाऊ घातलं पुणे म्हणेपर्यंत. आणि या सोसायटीच्या सर्व रहिवाशांचे मी आभार मानतोय. त्यांनी आम्हाला 7 दिवस 8 दिवस झेलले. कुठल्याही प्रकारे आम्हाला व्यत्यय न आणता उलट आमच्यासाठी सुविधाच निर्माण केली. मग आमच्या गाड्या पार्किंग असतील, आमचा आवाज असेल, आणखी काही असतील, आणि छानशी ती जागा आणि सगळीजणं या कथा श्रवणासाठी, श्रीमद भागवताच्या कथा श्रवणासाठी उपस्थित होतात. फार फार मंडळी आम्हाला आशीर्वाद देण्याकरता आणि विशेष आशीर्वाद या कार्यक्रमासाठी ज्यांचे होते गुरुमाऊली नानाबाबा अजन धुळे. आणि माझं परम भाग्य ह्या कार्यक्रमासाठी प्रत्यक्षात नानाबाबांच्या सौभाग्यवती आमच्या गुरुमाऊली सगळ्यांच्या या ठिकाणी या सगळ्या कार्यक्रमाला उपस्थित, नुसत्या उपस्थित नाही तर रोज कथेमध्ये त्या नाचत होत्या. माणसाचं कुठलं भाग्य कुठे उदयाला येईल. आदरणीय हरिभक्तपरायण गुरुवर्य आमचे अनिल भाऊ आणि अनिल दादांनी फोन केला, महाराज 24 ते 31 वेळ आहे का? काय बरं वेळ, कार्यक्रम काय ते सांगा. आपल्याला आपल्या लेखीकडं भागवत करायचं आहे. वा, कोण एवढी संधी चांगली सोडली हो. 31 तारखेला कार्यक्रम घेतलेला होता, प्रवचन होतं 31ला आजच्या दिवसाला. आणि वेळ भरपूर होती आपल्याकडे, जवळजवळ 20-25 दिवसाची वेळ होती. आणि तिकडे त्या यजमानांना असं सांगितलं, वा महाराज छान भागवत करताय, मग आपल्या प्रवचनाला तुम्हाला महाराज तुम्ही शोधताय का मी देऊ? नाही, तुम्ही द्या तो महाराज चालेल. आणि मग त्याला एका महाराजाची तिथे नियुक्ती करून द्या. माझ्या आयुष्यातला पहिला कार्यक्रम असा असेल तर मी तो कार्यक्रम वगळून इकडे आलो. फक्त 1 दिवसाला आड येणार होतं आणि यांच्या नियोजनामध्ये कुठे बदल नको आणि म्हणून त्या दिवसाचं नियोजन केलं. चला बरं, आज काल्याचा प्रसंग आणि संप्रदायामध्ये काही नियम आहेत, ते नियम आपण पाळले पाहिजे. काल्याचं चरित्र सांगत असताना काल्याचाच अभंग घेतला पाहिजे किंवा एखादा गवळणपर असू शकेल, चालू शकेल, परंतु काल्याचे अभंग विशेष आहेत आणि ते घेतले पाहिजे. चरित्रांचा उच्चार केला तर चरित्र भगवंतांनी रांगत असताना आणि गोधन चालत असताना गोकुळातलीच चरित्र सांगायची असतात, तुमची मथुरेतली सांगायची नाहीत, असा एक दंडक आहे. आणि त्यामुळं काल्याच्या प्रकरणातला हा 4 चरणाचा गोड असा अभंग आपण सेवेकरता घेतलेला आहे. आपण सगळेजण वयानं, ज्ञानानं, मानानं मोठे आहात. खूप छान अशी गंधर्वांची सभा टाळकरेमध्ये बंधू, त्याचप्रमाणे आमच्या ज्यांनी 7 दिवस सांभाळले आमचे पांचाळीजी विवेकरी बाबाने काय अधिकार आहे त्यांचा. ज्यांनी असं पाहिल्यानंतर लोक घाबरत होती, आज त्यांना पाहिल्यानंतर लोक त्यांना नतमस्तक होतात. पोलीस डिपार्टमेंटमधून निवृत्त झालेली आणि सगळीच मंडळी खूप छान हो ईश्वराच्या मूर्ती. आमचे एक मोठे कलाकार इकडे माझं नाव जोडवले आहेत परमेश्वरजीमध्ये गुतेकर दादा, आपण सांभाळले सगळीच मंडळी, तुकेबा वगैरे आता सगळ्यांची नावं मला तेवढी आठवत नाही, क्षमा मागतोय. बाबा रोजचे आहेत या ठिकाणी सगळीच जण. माझ्या समोर बसलेल्या माझ्या रुक्मिणी तुल्य आई स्वरूप असलेल्या सगळ्या माता भगिनी आणि पांडुरंग परमात्मा स्वरूप असलेला माझा बंधू वर्ग सगळ्यांच्या जमी नतमस्तक होतो आणि आजच्या आपल्या नियोजित सेवेकडे वळतोय. पहा ईश्वराची कृपा कशी असते, परमेश्वराची कृपा कशी असते. फार उकाड्याचे दिवस, एवढी गरमी. माझा जन्म झालाय ना, मग पाऊस पडला होता ना, आज पण तुम्हाला थोडं गारेगार करू दे. म्हणजे कोणी असं हातामध्ये रुमाल घेऊन फिरवायला नको, ऑटोमॅटिकली गारेगार. उन्हाचा चटका नाही, वातावरण खूप छान. ते आला एखाद्या ढग येईल, अर्ध्या मिनिटामध्ये निघून जाईल. काय फार घाबरायचं नाही. कालच आपण ऐकून आलो, एवढा पाऊस धोधो पडत होता, एवढ्या कडाक्याच्या त्या विजा चमकत होत्या आणि तरी पण सगळे गोपाळ निर्धास्त होते ना. भगवंताने ते गोवर्धन उचललं, बस तसं निर्धास्त राहायचं. आपल्यासाठी हाच गोवर्धन समजायचा. विठ्ठला भगवंत आपल्या सवंगड्यांना सांगतात,
याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. वास्तविक तो संवाद आपल्याकरता आहे महाराजी, आपल्याकरता आहे. भगवंत प्रत्यक्षात सांगतात बाबांनो इकडे तिकडे भटकू नका, इकडे तिकडे नका भटकू. मग कुठे या माझ्या मागं म्हणजेच अध्यात्माकडे वळा, परमार्थाकडे वळा तुम्ही. हो, जर परमार्थाकडे वळला तर तुमची सोय मी करणार आहे. आजी देतो पोटभरी बरी म्हणाल तो वरी. तुम्हाला एवढं देईन का तुम्हाला असं वाटेल आता बस झाला, आता नको, बस पोटावरला हात फिरवाल एवढं देईन. पण कधी माझ्या मागं याल तर हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला याचाच अर्थ सरळ मार्गाने चाला रे बाबा, सरळ मार्गाने. वाकड्या मार्गाचा अवलंब करू नका, झटपट शेट होण्याच्या भानगडीत पडू नका. कोणी कोणाशी न बोला म्हणजेच भक्तीशिवाय दुसरं काही बोलायचंच नाही. बोलू नये असं नाही, बोला, परंतु चर्चा परमार्थिकच कराव्या. व्यवहारातल्या संसारातल्या चर्चा करून आपला वेळ वाया घालवायचं नाही. तुका म्हणे सांगा धाटे, बस ते धाटे असतात ना. आपण धान्यामध्ये बघा काही धान्य असं असतं तर त्याच्यामध्ये काहीच बी नसतं, असं पोकळ असतं नाही का. टरफळं नुसती टरफळं असतात आणि ते जरी त्याच्यात बी असतं ते नाचलेलं असतं, ते घेऊ नये. सांगा धाटे तेने नका भरू पोटे. अरे त्याच्याने का पोटे भरणार आहेत का? ते दिसायला दिसेल पण एक न धड आणि भाराभर चिंध्या काय फायद्याचं ते. उगाच अर्ध्यापेक्षा जास्त फेकून द्यावं लागेल. आणि म्हणूनच अशा प्रकारे तुम्ही ते सोडून द्या, टाकून द्या. फक्त एकच करा, माझ्या मागे या. माझ्या मागं आलं का तुम्हाला पोट भरूनही देईल आणि तुम्हाला इकडे तिकडे जाण्याची गरज वाटणार नाही. असा अभंगाचा धावता अर्थ आहे. सौभाग्य नाही का ज्यांनी संत सावरबाबांची अखंडपणे सेवा केली, आजही ते सेवा करतात. ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला नम्रता आणि नम्रताच सेवा भाव दिसतो असे आमचे आदरणीय हरिभक्त राजाराम बाबा दळवी लातिवली. कोण बरं याला ओळखत नाही सांगा ना, कारण ते एका जागेवर बसतच नाही. चटई उचलायचं काम असो, पाणी वाटपाचं असो, वाढपाचं असो, आणि त्यांच्याबरोबर हो ती एकटे नाही, स्वतः श्रीरामांना घेऊन आले. श्रीरामजी मुंडे बाबा आपल्यालाही वर्णन करते. चला अभंगाच्या विस्ताराकडे थोडंसं पळूया आणि मग नंतर आपण चरित्राकडे वळणार आहोत. सुरुवातीलाच आम्ही बोलून गेलोय, माझ्या मागं या असं भगवंत सांगत राहतं. कारण तुम्हाला या भूतलावर भूलोकामध्ये जे जन्माला घातलंय ना ते निव्वळ आणि निव्वळ माझ्या मागे येण्याकरताच आहे महाराजी. परंतु माणसं फार नको तिकडे इकडे तिकडे जाऊ लागतात. कोणाच्या मागे जातील, कसे जातील. बाबा नेहमी म्हणायचे, वाट दाखवणाऱ्यांपेक्षा वाट लावणारे जास्त असतात. आणि म्हणूनच जो चांगलं वाट दाखवतो, चांगला रस्ता दाखवतो त्याच्या मागे जावा. जो आपल्याला सत्संग घडून आणतोय, जो आपल्याला दिंडीवारीला नेणार आहे, जो आपल्याला उपवास करायला लावणार आहे, जो आपल्याला कथा कीर्तनाला नेणार आहे, त्याच्या मागे माणसाने लागलं पाहिजे. संगतीचा परिणाम आहे. आपण जन्ममान्याच्या फेऱ्यामध्ये जे अडकतो ना त्याला कारण कोणाच्याही मागं गेल्यानं आहे का बरं. संगत मत करना खोटी, दुनिया उल्टी है झूठी. सगे भाई को बुरा बोले, साले को सलमाना. माय बाप तो भीक मांगे, ससुरे को जम खाना. गेल्या म्हणतात आणि दादा कबीरजी सांगतात, जर चुकीच्या पद्धतीने संगतीला गेलो, नाक्यावर धाब्यावरच बसायला लागलो तर चांडाळ चौकडे आपल्याला हेच सांगते, हिस्से करून घ्या अगोदर भावाभावांचे हिस्से करून घे. कशाला आईला तू एकटा सांभाळतो, 3 भाऊ आहेत ना, आईचीही वाटणी कर. संगतीचा परिणाम. आणि चांगल्या संगतीमध्ये बसलो तर अरे वा 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 काय सौभाग्य आहे ना. आणि दादा आईच्याकडे पाहिल्यानंतर असं समाधान वाटतं. ज्या अर्थी आईचा चेहरा प्रसन्न आहे त्या अर्थी तिला चांगली सांभाळली तुम्ही. सांगण्याची गरजच नाही, चेहऱ्यावर दिसतं ना, चेहऱ्यावर दिसतं. मग चांगल्या संगतीमध्ये बसलो का ते सांगतील आईवडिलांची सेवा करा,
परिवाराबरोबर चांगले संबंध ठेवा, नात्यागोत्यामध्ये राहत करा, दान धर्म करा, कथा कीर्तना, हे संगतीचा परिणाम आहे. मगाशी सांगितलं मग चुकीच्या संगतीमध्ये गेलो तर अशा प्रकारे घराचं वाटोळं लावतो. आई वडिलांना सुद्धा सांभाळून देणार नाही आणि नवीन मम्मी आपल्याला तयार करून देते. तिची मम्मी हीच फक्त आपली मम्मी कुठे आहे माहीतच नाही, अशी अवस्था होते या काळात. तिला म्हणू नये असं नाही, राजपत्नी, गुरुपत्नी, मित्रपत्नी, तत्वच पत्नी, माता, स्वमाता, पंचता, मातरा, स्मृतः, 5 आई आणि 5 वडील सांगितले आपल्याला. मग त्या आईला सुद्धा जपायचं आहे, परंतु या आईला जपून आपण करायचं आहे. बरं, संगत पुण्यवंताचीच केली पाहिजे, एकतर संतांची करावी नाहीतर देवाची करावी. बस, आपला तो एक देव करून घ्या, तेने विना जीवा सुख नाही. आपण सगळेजण सुखासाठी भटकटतो ना. आपल्याला सुख हवंय, आपल्याला समाधान हवं आणि ते समाधान संगतीच्या माध्यमातून मिळतंय. समर्थ रामदास स्वामी दासबोधामध्ये एका प्रकरणामध्ये मांडतात, पुण्यवंता सतसंगती, पापिष्टा असत संगती, गती आणि अवगती संगती योगे. आपण जन्माला आलोय, आपल्याला गतीला जायचंय. महात्म्यानो ऐका, गतीला जायचंय. गतीला जाणं म्हणजे भगवंताकडे जाणं. भगवंताकडे जाणं म्हणजे त्याच्याशी एकरूप होणं. जीवा शिवाचे ऐक्य हा एक काळा, दही आणि लाह्यांचं एक काळा आणि एक भक्तीचा काळ आहे. हो, भक्तीचा काळ आहे, हरिभक्तीचा एक काळ आहे. बस, अशा प्रकारे आपल्याला हे काळ जीवा शिवाचं ऐक्य, दही लाह्याचं ऐक्य, अशा रीतीने हा काळा आपण आज साजरी करतो. मग संगत कोणाची करावी आपला विषय आहे. कारण पहिल्या चरणामध्ये तुम्ही कोणाच्या मागे जायचे हे भगवंत सांगतात. अवघे माझ्या मागे माझ्या मागे या. भगवंत ठासून सांगतात, माझ्याच मागे या, इतरांच्या मागे काही लागू नका. आणि मग ते इतरांच्या मागे लागल्यानंतर काय शिकवतील आपल्याला माहीत आहे का? पैसे कसे कमवायचे, कुठे जॉब करताय, चला आमच्याकडे, आमच्या ऑफिसमध्ये जागा खाली. बरं, कुठला बिझनेस आहे, या सोडून नवीन बिझनेस शिकवते. फक्त पैसे कमवण्याचं शिकवतील, बस दुसरे त्याच्या पलीकडे. आणि पैसे कमवल्यानंतर जास्त पैसे झाले ना माणसाकडे, तर तो गुणमत्ता होतो. पैसे खर्च कसे करावे हा टेन्शन त्याच्यामध्ये. ज्याच्याकडे नाहीत तो पैसे कसे मिळवायचे आणि ज्याच्याकडे भरपूर आहे तो कसे खर्च करायचे, अशा पद्धतीनं हा सगळा चुकीच्या संगतीचा परिणाम आहे. आणि मग त्या ठिकाणी कबीरजी म्हणतात, जिसे काले उसे धमकावे, बाता बोले तेरी, साधु संतन को कछु नहीं माने, रखे कान पर पगड़ी. अरे, ज्यांनी तुम्हाला सांभाळलंय, ज्यांनी तुम्हाला सगळं वैभव उत्पन्न करून दिलंय, त्यांनाच आता तुम्ही धमकावायला लागले. हे म्हाताऱ्या, हे खेरड्या, बाजूला बस. महाराज संप्रदायात आहोत पण आपल्याला या गोष्टी फारशा माहीत नाही. आज आम्ही 4 चौघामध्ये फिरतो ना, प्रत्येक क्षेत्रामध्ये फिरतोय, त्यावेळेला हे ज्या वेळेला पाहतोय त्यावेळेला अंतःकरणाला वेदना होतात. ज्यांनी जन्माला घातले त्यांना आता तो सुरुवातीला मम्मी म्हणत होता, पप्पा म्हणत होता, याच्या गरजा संपल्या, आता त्यांना तो म्हातारड्या खेरड्या म्हणू लागला आहे. गप्प बसा, एका कोपऱ्यात बसा, तुम्हाला काय कळतंय. अरे जिंदे बाप को रोटी न देवी, मरे बात पछतइयो, राम मरे बात पछतइयो, मरे बात पछतइयो, राम मरे बात पछतइयो. जिंदे बाप को रोटी न देवी, मरे बात पछतइयो, राम मरे बात पछतइयो, राम मरे बात पछतइयो, राम मरे बात पछतइयो. गुड़ भर चावल ना दे भर के कौआ बाप कुलैया, आनाड़ी दुनिया भजन बिना नाची करी, आनाड़ी दुनिया भजन बिना नाची करी.
त्यानंतर काय कामाचं सांगा आमच्याकडे म्हणून आता पण आहे हा. जित्यानं मिळे रोटी आणि मसनी खजूर वाटली मायबापानं जिवंत आईवडिलाची सेवा केली पाहिजे आणि हे कधी कळेल आम्हाला सांगण्याची संगत केली तर परमार्थाकडे भक्ती मार्गाकडे वळलो तरच आणि आम्हाला अंतिम गती सुद्धा तोच देणार आहे. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्ता मध्ये तिष्ठन्ति राजसा जगन्नगुणवृत्तिस्ता अधो गच्छन्ति तामसा. परमार्थाकडे वळणं म्हणजे सात्विक आहार, सात्विक विचार आणि सात्विक कर्म. आहारावर भागवतामध्ये फार छान वर्णन आले महाराजजी. आहारावर सगळं अवलंबून असतं. हे राक्षस दैत्य सतत तामसिका तर त्यांना सोमवारी माहीत नव्हता, गुरुवारी माहीत नव्हता, एकादशी माहीत नव्हती, संकष्टी चतुर्थी माहीत नव्हती. त्यांना काय आलेले दिवस सगळे सारखेच होते आणि त्यामुळं सतत तामसी आहार केल्यानं, तामसी पेय पिल्यानं, तामसी खाद्य खाल्ल्यानं त्यांची बुद्धी तशी होते आणि ते अधोगतीला जातात. म्हणून भगवंत सांगतात माझ्या माग यायचं तुम्ही, कारण तुमचा उद्धार करण्याकरता तुम्हाला मनुष्य देह दिलेला आहे आणि या देहामध्ये तेच केलं पाहिजे जे साधू संतांनी सांगितलंय आणि साधू संतांनी सांगितल्यामुळंच तुम्हाला ते क्रम प्राप्त आहे, केलं पाहिजे. म्हणून त्यांनी सांगितलेल्या विचारांवर जगायचं असेल तर माझ्या मागं या म्हणजेच परमार्थाच्या वाटेवर चला. अभंगाच्या पहिल्याच्या कुठं जायचं आपल्याला कळलं ना, कोणाच्या मागं जावं. त्याचं कारण असे माणसाची धावपळ आहे ना ही फक्त पोटासाठी चालते, दुसरा विचारच नसतो त्याचा, अगोदर पोटासाठी. पण तसा विचार केला महाराज तर पोटासाठी लागतही किती, पण आपली हाव काय पुरी होत नाही होत. आपला लोभ अजून हवंय अजून हवंय. आपण या पोटाचा विचार बाजूला करून दुसऱ्या पिढ्यांचा विचार करावा लागतो महाराज. ऐका बरं, आपण पुढची पिढी, त्याच्या पुढची पिढी, त्याच्या पुढची पिढी, काही तर 72 असे आहेत का 7-7 पिढ्यांचा विचार करतात महाराजजी. 7 पिढ्या बसून खातील, केवढं कमवतात का बाबा. बरं, आपण सगळे सुज्ञ आहात. परमार्थी ज्ञान आपल्याला सगळ्यांना प्राप्त झालेलं आहे. आपल्या श्रीगुरूंची विशेष कृपा आहे आपल्यावर. आणि मग आपल्याला श्रीगुरूंनी काय सांगितलंय, बाबांनो कितीही कमावलं तरी एकतर पुढच्या पिढीचं काय, आत्ताच सुद्धा आपल्या हातामध्ये काहीच नाही. कारण ज्याच्यासाठी करतोय, धावपळ करतोय, त्याचा उपभोग घेत नाही महाराजी. शोकांती काय उपभोग घेत नाही. काल परवा मी बोलून गेलोय महाराजी. माणूस दुःखी असण्याचं कारण काय आहे, त्याला भगवंताने फार सुखी बनवलंय. त्याला जेवढं हवंय त्याचा बंदोबस्त त्यांनी करून ठेवलेला आहे. अहो जे काहीच कामधंदा करत नाही अशा 83,99,999 योगी जो पोचतो त्याला काही एक योगी भारी पडली का सांगा ना तुम्ही. पण नाही ना महाराजी, नाही.
कारण त्यांच्याकडे ती हाव नाही. पोट भरलं तर गप्प बसतात ते, फारशी धडपड करत नाही. ते उद्या परवाचा विचार फारसा नसतो त्यांच्याकडे. करू नये या मताचा नाही, केलं पाहिजे, पण पुढच्या पिढ्यांचं मग आम्हाला परमार्थ कळला काय. कारण शास्त्र असं सांगतं, प्रत्येकाच्या भाग्यात असलेली गोष्ट त्याला मिळत असते, त्याच्या स्वतःच्या भाग्यात असावी लागेल. आणि स्वतःचं भाग्य हे स्वतःच्या कर्मावर अवलंबून असतं. आपली जशी कर्म असतील त्याचप्रमाणे आपलं भाग्य घडलं जाते आणि जसं भाग्य लिहिलं जाते तसं आम्ही भोगतोय. चला बरं पुढे जाऊया. आपण विचार करा या गोष्टीचा. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले पैसे किती. म्हणजे केलेले कर्म भोगा येतात. त्या अजून कसं ओळखायचं मागच्या जन्मामध्ये आम्ही काय केलं तर माझ्या ज्ञानोबाने सांगतात. का जाणी झाड फुले, मानस जाणी जे बोले, भोग जाणी जे केले पूर्वजन्मीचे. आपल्याला एखादं फुल दाखवलं का आपल्या नजरेसमोर त्याचं झाड येतं. बोलण्यावरनं माणसाच्या स्वभावाचा अंदाज कळतोय, त्याला नक्की काय सांगायचं हे कळतंय. मलाची एकच शब्द आम्ही बऱ्याच वेळा याचा उच्चार करतोय. एखाद्या माणसाला वेडा म्हटलं तर राग येणं स्वाभाविकच आहे ना. माणूस वेडा आणि शहाणा अशा दोन पदवी आहेत. शहाणा म्हटलं वा वा तुम्ही खूप हुशार आहेत, चांगले शहाणे आहेत, म्हणजे असं बोलल्यानंतर आता तसं नाही काय. नवीन पोरांना लहान लेकरांना गुड बॉय गुड गर्ल असं बोललं ना त्यांना बरं वाटतं. बाबू छान आहे ना सोडूया, गुड बॉय आहे ना तू, असं नाही करायचं. असं बोललं का त्याला बरं वाटतं. म्हणजे शहाणा बोलल्यावर बरं वाटतं आणि वेडा म्हटल्यावर वाईट वाटतं. जर एखाद्याबरोबर आपला वाद सुरू असेल, शाब्दिक वाद चालू असेल आणि तो आपल्याला ऐकतच नसेल तर माणूस शेवटी कंटाळून काय म्हणतोय, जा फार शहाणा झालाच माहिती आहे का नाही तुमच्याकडे असं ऐकावं. त्यावेळेला म्हणतो हो तू अति शहाणा आहेस. किंवा एखाद्या वेळेला माणूस त्याची पाठ फिरली का म्हणतोय त्याच्या मागे नको लागो तो लय शहाणा आहे, तुम्ही शहाणा आहे. आता एकापेक्षा दीड जास्त असतं ना, मग दीड म्हटल्यावर राग कशाला आला. आणि शहाणा आहेस, खूप शहाणा आहेस असं म्हटल्यावर राग कशाला यायला पाहिजे. पण येतोय कारण त्याने शब्दाचा वापर कशा पद्धतीने केला आहे, जोर कुठे दिलाय, शब्दावर जोर कुठे दिलाय. आणि म्हणूनच मानस जाणी जे बोले नविष्ठुले, भोग जाणी जे केले पूर्वजन्मीचे. आता आम्ही ऐश्वर्यामध्ये आहोत का दारिद्र्यामध्ये आहोत. आता आम्ही चांगलं आरोग्य, धनसंपदा किंवा नुसती दुखणी वागायला लागल्या. काय होतं सर होत नाही आणि सांगता येत नाही. समजायचं मागच्या जन्माचे. बरोबर आहे ना मलाची. मागच्या जन्मावरनं ओळखायचं. आता जर आम्ही चांगले आरामात आहोत, आमची तब्येत चांगली आहे, आम्हाला रोग नाही, समजायचं मागच्या जन्माची पुण्य. आम्हाला भरपूर रोगाने ग्रासले, सगळं काही वैभव असताना खाता येत नाही. हे खाऊ नको ते खाऊ नको. आपल्या कर्माची फळं फक्त फळं बघत राहायचं, खायची नाही. एक म्हण अशी तुम्ही पाहिली येते, ते हरी फाटल्यावरी. ही म्हण चुकीची आहे का बघा जरा. माझ्या दृष्टीने फार बरोबर, एकदम बरोबर आहे. काही म्हणी काढल्यात एका चुकीच्या थोड्याच असतील. आणि तो देतो ना ज्या वेळेला खाटल्यावर पडल्यावर जास्त देतो महाराज. मला थोडासा विचार करा. खाटल्यावर म्हणजे खाटेवर झोपल्यावर, आजारी पडल्यानंतर. पहा बरं, आपण रोज फिरतो आपल्या घरी राहते आपण. आपल्याला कोणी असे नातेवाईक आलेत का फळांची पिशवी घेऊन, 2-2 नारळ पाणी घेऊन आलेत. बाबा बाबांकडे येत असे गुरुवारी आहेत म्हणून शिष्य परिवार. पण आमच्याकडे अशी कोणी येत नाही पिशव्या भरून भरून. पण तो जर दवाखान्यात ॲडमिट असेल तर प्रत्येकाच्या हातामध्ये पिशवी. पण तो आता कामधंदा करत नाही, पण त्याला बरोबर दे आणि खाटल्यावरी बरोबर देतो ना. त्याची रचना आहे, तो देत असतो. फार काही गडबड करायची नाही. माझ्या मागे आल्यानंतर मी सगळ्यांना असं काही देईन का पोट भरून दे. आणि माणसाला काळजी पातळी पेरका सवाल आहे. तो रात्रंदिवस पोटासाठी धडपड करतोय, पण पोटासाठी वापरत नाही. शोकांतिक आहे. 4-4, 5-5 वाजेपर्यंत तो उपाशी राहतो. बिल्डिंगचं काम चालू आहे, साईटवर लक्ष देत आहे. आणि ज्यांना रोजंदारीवर आणलेत ना 1000-1200 रोजमध्ये,
ते मस्तपैकी 12:30 वाजले आपल्या शिदोऱ्या खोलतील, भाकरी खोलतील आणि मस्त पोटभर काम करतील. हा बाबा याला फोन करतोय, लोखंडाची गाडी आली का, त्याला फोन करतोय सिमेंट कधी येणार, त्याला फोन करतोय रेती कधी येईल, खडी कधी येईल. असं करता करता 4-4:30 वाजले. जेवणाचा टाईम निघून महाराज राहिला उपाशी. आता भूक लागली, आता एका जेवायची वेळ आहे, चला एक वडापाव खाऊया, एखादा समोसा खाऊया. असं नको त्या वेळेला नको तर खातो आणि आपली प्रकृती बिघडून ठेवतो. त्याला असं वाटतं का नंतर बसून खाईल, नंतर बसला बरोबर आहे, तो ऐश्वर्य सगळं, पण खायची बंदी आहे ना. आता एक तर त्याच्या रक्तदाबामध्ये कमी अधिक प्रमाण झालं, साखरेच्या प्रमाणामध्ये कमी अधिक झालं आणि बाकीचे रोग लागले ते तेवढेच आहे. पण अशा रीतीनं माणूस पोटासाठी धडपड करत असतो. पण भगवंत सांगतात परमार्थाकडे वळा, तुम्हाला बस होण्याची वेळ येईल. बस बस नको, देवा दिलंय. आणि परमात्मा तर माणूस बस बोलू शकतो. हा चांगला विचार केला तर नानाबाबा नेहमी सांगायचे ना, श्रीपादबाबा रामदासाला, जर चांगला विचार केला तर, चांगला विचार केला ना का माणसाने बस म्हणावं, बस आता नको. बाकीच्या ठिकाणचे लोक बस नको असं म्हणणारच नाही. महाराज क्षमा बघता त्यांना हवं आहे, फक्त परमार्थिक माणूसच म्हणू शकते बस झाला, आता देवाने एवढं दिलंय ना, आता फक्त आनंद लुटायचा आहे. आणि असं भगवंत सांगतात अभंगाच्या दुसऱ्याच्या परमार्थिक माणूसच समाधानी राहू शकतो आणि तोच पुरेपुरे म्हणू शकते. आता आपण तपासणी करून घ्यायची, आपण पुरेपुरे म्हणतो की नाही. पुरे म्हणत नसू तर त्याच्या मागे गेलोच नाही असं एक अर्थ आहे. विठ्ठला हळूहळू चालला, कोणी कोणाशी बोला, हळूहळू चालायचं, हळूहळू, फार काही नाही करायची. फार काय करतात तो माणसं काही ठिकाणी शांत बसायलाच तयार नाही. तर नुसतं इकडं तिकडं सेवेकर्त्याने सेवेकर्त्याने तर केलीच पाहिजे. पण ह्याच्याकरता पोट भरण्याकरता हा धंदा केलाय, चला जितकं स्थिर नाही ना मनाची. एका वर्षाने लगेच बदली नको, धीर टाकत नाही माणूस, धीर करत नाही. त्याच्यासाठी हळूहळू चाललं पाहिजे, धीर पकडला पाहिजे.
ही लाईन चेंज करा, ती लाईन चेंज करा, असं करूया तसं करूया. कधी कधी माणूस तर या स्टेपला पोहोचतो का दुसऱ्याच्या अधिकाराचं सुद्धा तो आनंद करायला मागं पुढे पाहत नाही. पडलं तर बघा, बऱ्याच वेळा आपण ऐकून आलोय गावाचं भावाचं देवाचं खाऊ नये कारण ते पचत नाही. काय 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 गावाचं भावाचं आणि देवाचं नाही पचत नाही म्हणे. आणि मग पचत नाही मग खायचंच कशाला? कुठलीही गोष्ट आपल्याला पचते ते आपल्याला माहित आहे ना. मग पचणारीच गोष्ट खावी. पुरणपोळी पचत नाही मग ठीक आहे, एखादी खाली ठीक आहे, अजून चांगली बनवली म्हणून वरण साजूक तूप टाकतंय म्हणून अजून येऊ द्या अजून येऊ द्या आणि 4-5 खाल्या आणि सकाळी बसला झाली. काय पाहिजे ते सांगा ना मला की हे बाह्य लक्षात घ्यावं. आपल्या नशिबात जेवढं लिहिलंय भगवंत तेवढा देतच असतो. परंतु त्या वेळेपर्यंत आपल्याला धीर धरता आला पाहिजे. आणि जे मिळालंय ते त्याच्या कृपेनं मिळालंय ह्या वृत्तीवर आपण पोहोचलो पाहिजे. त्यांनी दिलंय, त्याच्या मर्जीनं दिलंय आणि हे माझं नाही, याच्यावर माझा अधिकार नाही, त्याला समर्पित भावाने ते समर्पण करता आलं पाहिजे. पण मिळवायला काही कोणाची आडकाठी आहे का? म्हणजे कशा पद्धतीने मिळवावं हे शास्त्र सांगतंय ना आम्हाला. बरं नुसतं मिळवायचं नाही ना, त्याला खर्चही करायचे आहे मला. जोडूया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच काही. धन जोडाने बाबा कमवा, मेहनतीनं कमवा, घामाने कमवा, परिश्रमाने कमवा. परंतु हे धन आपल्या स्वतःसाठीच राखून ठेवू नका. 4 भिंतीतल्या परिवारासाठी राखून ठेवू नका. नाहीतर परिस्थिती काय होईल माहिती आहे का? अवधूताने 24 गुरु सांगितले ना काल चक्रकर्णामध्ये ऐकून आलोय. त्या मधमाशीसारखी आपली अवस्था होईल महाराजजी. कोणासारखी? मधमाशी पाहिली ना आपण, भगवंतांनी पाहिली होती. प्राणातून कसे जात होते, अख्ख्या पृथ्वीवर त्याचं भ्रमण असायचं. आणि एक छान असा मोठा मधाचा पोळा पाहिला त्याने. ती मधमाशी काय करते? प्रत्येक फुलावर जाते, ते परागकण तिथून आणते आणि थोडं ते मध असं एकत्र गोळा करते. असं मस्तपैकी ती घर बनवते आणि त्याच घरामध्ये तिचा अख्खा परिवार, तिचा पती पत्नी जे काय असतील ते मुलं नातेवाईक, असा बरा मोठा पोळा ते तयार करतात, मधाचा पोळा. आणि मग तिथे आपल्यासारखा एखादा माणूस जातोय आणि त्याची नजर त्या पोळ्यावर पडते. अरे वा, मस्त मधाचा पोळा आहे, छानपैकी नॅचरल ओरिजिनल. आणि मग तो मध काढण्याचा विचार करते. तसं काही सोपं नाही ना, मध काढणं सोपं आहे का? या माशांना मारावं लागतं, मधमाशांना. आणि अशा त्या मरणार नाहीत. मधमाशांच्या हल्ल्यानं माणसं मिळत अशाही बातम्या तुम्ही कधी कधी पेपरला टी.व्हीला पाहत असतात. यावर्षी तर आमच्या नर्मदा परिक्रमामध्ये सुद्धा एका ठिकाणी असं झालं होतं. तर त्या मधमाशा नव्हत्या, त्या वेगळ्या माशा होत्या. बरं, मधमाशीवर आलं ना पण काय का. मग जी संपत्ती तिने गोळा केली, आपलं पोट मारलं, स्वतःही खाल्लं नाही, पुढे नंतर काम येईल या आशेनं तिने जमवून ठेवली. आणि एका पार्ट्याची नजर त्याच्यावर पडली आणि मग त्याने अशी आग पेटवली. एकतर त्या धुराने आणि आगीने पडत असतात वरपडून मिळायला बिचारा माश्या त्याच्या गेला. त्यात त्याची लहान लेकरं मेली, त्यांचा परिवार मेला. अशा रीतीनं एवढं सगळं नंतर खाऊ या हिशोबाने जमा केलं होतं. परंतु तेच आपल्या जीवावर बेतलं. कोणालाच खायला मिळालं नाही महाराज. फार नजर असतो ना याच्यावर, धनावर. आताही आपण पाहताय, मी तुम्हाला भीती नाही दाखवत. वयोवृद्ध माणसं एकटेच राहत असतात. त्यांची मुलं कामानिमित्त बाहेर मस्तपैकी आईवडिलांना 2 BHK 3 BHK पैसा भरपूर आहे. आणि कधी कधी असं होतं का त्या संधीचा फायदा घेऊन कोणीतरी घरातच, आता काल परवाही बातम्या ऐकली टी.व्हीला, घरातच त्याची हत्यासुद्धा केली जाते या धनाच्या पुढं. तर ते सगळं सांगत नाही बसत आपण घराचे टाके संपल्या. धनाच्या मागं किती विघ्न येतात हेही आपल्याला माहीत आहे. आणि म्हणूनच माणसाने हळूहळू चालायचं. हे प्रमाण ज्ञानोबाने ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. हळूहळू चालणं म्हणजे आपल्या नशिबात ते मिळणार आहे. आपला रोजचा कामधंदा जे काही आपल्या वाट्याला ते करायचं.
पण आडमार्गाने जाऊन झटपट शेट होण्याच्या भानगडीत पडायचं नाही. तर आगाव उजवाटा चालावे तरी पायाचे शिरवावे, ना आडराने धावावे तरी त्याची. आम्ही काय शिकलो ज्ञानेश्वरीमधून? नुसती पारायण केली 200 400 500 ओळी कधी आम्ही आचरणामध्ये आणणार? हो, आगाव उजवाटा चालावे, चांगल्या मार्गाने चालावं माणसाने, सत्कर्म करावे. पैसे जमवले, आता ते पैसे तसेच दाबून नाही ठेवायचे. सप्ताह कुठे आहे द्यायची देणगी मस्त पैकी. नका पैसे देऊ, तुम्हाला वाटतं ना अन्नदान करा. तांदळाची गोण द्या, तेलाचा डबा द्या, बटाटे द्या, डाळीची गोण द्या, तिथे साखर द्या, चहा पावडर द्या, जे काय असेल ना तुम्हाला वाटेल त्याप्रमाणे द्या. एखाद्या मंदिराची उभारणी होत असेल, सडळ असते, त्याला मदत करा. एखाद्या तीर्थक्षेत्रामध्ये धर्मशाळा बनत असेल, त्या धर्मशाळेसाठी मदत करा. कारण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे याच्यातलं आपल्याबरोबर काहीच येणार नाही. आणि जरी न्यायाचं ठरवलं तरी देणारे कुठे तयार आहे? आमच्याकडे सोना पाड्याला मेलेल्या माणसाच्या बरोबर अजिबात सोनं देत नाही. ऐकताय ना तुम्ही? टेन्शन नाही घ्यायचं, संवाद साधूया आपण थोडासा. मेलेल्या माणसाच्या बरोबर अजिबात सोनं देत नाही आमच्या भागामध्ये. आणि तुमच्याकडे येतो असेल तुम्ही विचार करा. शास्त्र काय सांगतं आम्हाला? त्याच्याबरोबर सोनं द्यायचं असतं. 9 क्षेत्रामध्ये अंतिम समयामध्ये त्याच्या 9 क्षेत्रामध्ये काही मिलीग्रामचा काय असे ना सोनं नावाचा पवित्र धातू दिला पाहिजे. म्हणून लोक पूर्वी काय करायचे, गरीब जरी असले तरी 9 क्षेत्रामध्ये तेवढं सोनं कुठे येतं ना, आपली गरिबी आहे म्हणून त्याच्या मुखामध्ये त्याच्या तोंडामध्ये थोडंसं त्या सोन्याचा एखादा मणी ठेवायचे. आता तुम्ही पाहिले का नाही माहीत, आम्ही पाहिले आहे सगळं पूर्वीच्या काळामध्ये. आठवा करा जरा, आठवा बरं समोर या मावल्या बसल्या, बरोबर आहे ना माऊली? हां, त्याच्यानंतर तो विचाराने गरीब होतो गेला. शब्द ऐका, तो विचाराने गरीब होत गेला. पैशाने श्रीमंत झाला परंतु विचाराने गरीब झाला. तो झालं मेला माणूस आता त्याच्या मागे कशाला एवढा खर्च करायचा? मग त्याने शास्त्र ढूंढायला सुरुवात केली. शास्त्राने सांगितलं, सोनं का सांगितलं होतं? कारण सोनं हे पवित्र धातू सगळ्या धातूंमध्ये. त्याच्या खालोखाल नंबर लागतो तो तांब्याचा, कॉपर. तांब हे शुद्ध धातू आहे आणि म्हणून चला सोनं द्यायच्या ऐवजी आपण तांब देऊ. आणि त्या काळामध्ये तांब तर सगळीकडे सहज उपलब्ध होत होते. आमच्या काळामध्ये तांब्याची नाणी होती महाराजी, होती ना, 20 पैसे तांब्याचे जास्तीत जास्त. मग ते तांब्याचं नाणं देण्याची पद्धत आली. आता या पोरांना काय माहीत त्याच्या मागचं शास्त्र. आता ते बोलतात काहीतरी कॉईन ठेवा, सगळं कॉईन बॉक्स आहे, लोखंडाचं कॉईन ठेवायला लागलं. हळूहळू चला, म्हणजेच तुमच्या भाग्यात जेवढं लिहिलं तेवढं मिळणारच आहे. प्रारब्धाची जोडे धन, प्रारब्धाची वाढे मान. अरे धन तुमच्या प्रारब्धात लिहिले, अन्न धन मान हे तो प्रारब्ध. मग कशाला उगाच? परत आता त्यांनी विचार केला अजगराचा. अजगरासारखं पडून राहायचं, त्याला वाटलं तेव्हा देईल. 24 गुरुपैकी हे एक उदाहरण. आणि म्हणून माणसाने फार धडपड करायची नाही. आता मला सांगा, कितीही धडपड केली तरी आपल्या भाग्यात असेल तेवढंच मिळतंय. याचं आणखी एक उदाहरण आणखी एका अभंगामध्ये आहे. नेता देवलिता, नेता नेवलिता, येथे याची संता. प्रमाण पडते ना बाबा, क्षमा मागतोय. देणारा तोच आहे, नेणारा तोच आहे. समजा 5 कोटी आपल्याला कुठेतरी आपल्या आजीचं नाव निघालं सातबारावर आणि तिथून तो महामार्ग गेला, मिळाले आपल्याला. मस्तपैकी फार आनंद झाला आहे. 5-6 महिन्याने आम्हाला कीर्तन चक्कर आलेला खाली पडलो. आम्हाला आपलं मस्त तब्येत होती. डॉक्टरांकडे चेक केल्यानंतर कळलं का किडनी खराब झाली. आता सांगा, आता किडनी ट्रान्सप्लांट करायची 2 कोटी खर्च करून पण माणसं वाचत नाही. नेणारा कोण आहे? तोच आहे. त्याला माहीत होतं याच्या खात्यावर फक्त 3च कोटी ठेवायचे ना, याला 5 कोटी मिळाले, 2 कोटी आपण तिकडे वजा करूया.
किंवा तो मोठ्या हॉस्पिटलमध्ये येतोय आणि आपल्याकडनं बरोबर बघा ना तुम्ही का बरं विचार करत नाही सदैव विचार करा आपण खूप पैसे पडा आता हे आम्हाला अनुभव आहे म्हणून सांगतो मला थोडक्यात आपण आम्ही रिक्षाचा टेम्पोचा भाजीचा सगळे धंदे करून बसलोय सगळं क्षेत्र होतं माझं आणि इथे मात्र आता मात्र आनंद लुटतोय मस्त 12 वर्षापासून एकटा प्रकृती झाली आता आमची बरं हा धंदा एका दिवशी फार झाला ना आपण बऱ्यापैकी आहेच सगळे कसे किंवा एखाद्या वेळेला फार चांगलं काम मिळतंय आणि आपल्याला अरे वा वा मजा येते आणि नेमकंच काहीतरी रिक्षाचा कुठला तरी स्पेअर पार्ट तुटतो आणि गॅरेजला जावं लागतं 3 दिवसाचा धंदा तिथे गेला आपल्याला अनुभव आहे ना सगळ्यांना अनुभव आहे ना म्हणजे आपल्या खात्यावर किती लिहिलंय तेवढंच तो आपल्याला ठेवतो बाकीचं तो बरोबर आपण नाही वाटावाटी नाही केली तरी तो वाटावाटी करतोय ही वेळ येऊ द्या देऊ नका का त्याला वाटावाटी करावं लागेल तुमच्या अगोदरच आपणच विचारे आणि एकदा का माणूस परमार्थामध्ये आला का त्याने इतरांविषयी चर्चा करायची नाही कोणाची निंदा करायची नाही कुठल्याही संप्रदायाचा कुठल्याही श्रीगुरूंचा अपमान होईल असं त्यांनी बोलू नये सगळ्यांचा आदर केला पाहिजे सगळ्यांच्या ठिकाणी त्या भगवंताचीच जे मूर्ती आहे अशा रीतीनं त्यांना नमस्कार केला पाहिजे अध्यात्म करणाऱ्यांनी आणि म्हणून भगवंत सांगतात एकदा का मागा आला का तुम्हाला हे नियम आहे कुठले नियम तुम्ही फार धडपड करायची नाही कारण तुमची जबाबदारी मी स्वीकारली मी पोट भरून देणार आहे केवढं देणार आहे तुम्हाला पुढं म्हणावं लागेल एवढं देणार आहे पण त्याच्यासाठी नियम अटी आणि शर्ती आहेत हळूहळू चालायचं घाई नाही करायची मी सांगेन तसंच हळूहळू चालायचं मस्त आपला दिनक्रम घालवायचा आणि कोणी कोणाशी न बोला म्हणजेच कोणाही जीवाचा न घडो वर्म सर्वेश्वर पूजनाचे अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये
जाऊन विचार करा, नक्कीच विचार करा. मस्त माणसाने आनंदित जीवन जगायचं. तो कामाने खातो आनंदाचे लाडू आणि तेच काय तो कामाने सांगा आणि मी चांगलं दिलं ना, एकदा चांगलं मिळालं का वाईट कायची गरजच नाही. मालकरी झालो, आता तंबाखू खायची गरज काय. महाराजांनी सांगितलं की म्हणजे श्रीमद भगवद्गीता काढा, 19वा अध्याय काढा आणि त्यामध्ये बघा ज्ञानोबाची होईल. अर्जुना तू माझा मित्र तुला लाव तंबाखूला सुद्धा ऐकताय ना. भगवद्गीतेमध्ये ज्ञानेश्वरमध्ये 19वा अध्याय भगवद्गीता किंवा ज्ञानेश्वरी 18 अध्यायाचीच आहे, 19वा अध्यायाचीच आहे. त्याच्यामुळे त्या दिवशी सांगितलं ना भगवंतानी, कलीला मारायला त्यांनी तलवार उपसली. कोणी पृथ्वीराजाने परीक्षित आली ना, परीक्षितांची. तर त्यावेळेला तो सांगतो नको मारू मला, पण त्याने आला तू सांगितलं केलं. पण त्यांनी ही 4 ठिकाणं दिली त्यांना, 4 ठिकाणं दिली. जिथं जुगार खेळला जाईल युद्ध, जिथं व्याभिचार चालला जाईल, जिथे असत्य वर्तन असेल म्हणून महाराज, जिथे तपश्चर्या नसेल अशा ठिकाणी. हां, नंतर 5वा ब्लॉक दिला त्याला मोठा 2 BHK डुप्लेक्स सोन्यामध्ये राहायचं. आता सोन्यामध्ये राहायचं ते किती प्रमाणात, याला पण किंमत आहे महाराज, हे प्रमाण आहे. त्याला तर तुम्ही आठवण करून दिली म्हणून तुमच्या हातात पण आहे, माझ्या हातात पण आहे. ते पवित्र धातू असल्यामुळं आपल्याला रोज गंगा स्नान नाही करता येत. असं शास्त्र सांगते, हा हात डोक्यावर ठेवायचा, तांब्या उचलायचा आणि मग तो डोक्यावर नाही स्तोत्र म्हटलो तरी गंगे यमुनेचे गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन सन्निधी करू नाही म्हटलं तरी सोन्यावर पडलेलं ते पाणी गंगे समान होतं. आणि म्हणून तेवढं तरी सोनं असावं. ऐका बरं, याचा तर शब्दाचा अपभ्रंश केला ना तुम्ही. जर सोनं असायला पाहिजे, पवित्र असेल आणि खूप जर सोनं अंगावर घातलं तर वेगळा परिणाम. तुळशीवारी सोने घेतो गर्भाचे वेळे, तुळशी माळा घातल्यानंतर किती शोभण्याकरता सोनं जास्त घातलं तर ते गाढवाचं झालं. तुम्हाला सुट आहे ना, तुम्ही मंगळसूत्र घालू शकता मस्तपैकी 4. रोगाची शंका नको यायला. मग मंगळसूत्र कसं घालायचं मग? असं झालं महाराज. नेहमीप्रमाणे जसं आपण काल अनाऊन्स केले की नाही, उद्या कोणीही जेवण बनवायचं नाही. सोसायटीमध्ये जेवढे सदस्य आहे ते सगळ्यांनी कीर्तन ऐकायला यायचं आहे आणि सगळ्यांनी काल्याचा माप असं घ्यायचं आहे. कोणीही घरामध्ये चोळपेट किचनमध्ये जायचं नाही. असं आपण गावगाव सप्ताह करत असताना आम्ही तिथे सांगतोय 2.5 दिवस कोणी घरामध्ये चोळ पेटवायची नाही. त्याच्यातली एक माता बघितली आहे ना उभी, महाराज महाराज थांबा बोलतो. असं कसं? तुम्हीच सांगितलंय ज्यांना जसं जमेल त्यांनी 10-20 भाकऱ्या आणा, चुरणा पेटवल्यावर इथे आणण्याकरता चूल पेटवा. इथे प्रसाद आणायचा असेल, लापशी असेल, शिरा असेल, आणखी काय असेल ना त्याच्याकरता ते पेटवा. परंतु घरात बसून दरवाजे खिडक्या बंद करून जेवण्याकरता नाही असं म्हणतात. मग भगवंत सांगतात तुम्हाला एकदा का ब्रह्मरसाचा काढा दिला, आता ते कांजी प्यायची काही गरज आहे का? म्हणजे
काढा तेने पिढा वारेल. रोग जातील सगळे, पिढा जाईल सगळी, पण पथ्य आहेत ना. हो, पथ्य नाम विठोबाचे, जेणे विठ्ठला मात्रा घ्यावी तेने पथ्य सांभाळावी. मग आता आम्हाला एवढं चांगलं मिळाले, आता आम्ही थम्सअप प्यायला बागमध्ये कशाला जायचं? थंड प्यायला मित्रांनी नेलं म्हणून. नाही मी थम्सअप पिला आहे, तो गेलाच कुठे बाबा, याचा विचार कर ना तू. अशा ठिकाणी जाऊ नये. जुगार खेळणारे बसलेत मस्तपैकी टाइमपास करणारे, आपल्याला त्यांची मागं बसायची, बाजूला जायची गरजच काय? नाही टाइमपास होईल तर ज्ञानेश्वरी काढा, भागवत काढा, मालिका काढा, आणि मग जागाची हाऊस असेल तर बसा मस्तपैकी ती भजन करत. पण उगाच जागण्याकरता नाही नाही नाही, गणपती होते म्हणून, गणपती आला होता सांगायला जुगार खेळ म्हणून. ऐका, पांडव भगवंताला विचारतात, धर्मराजा विचारतात, तेव्हा आम्ही तुमच्या बरोबर असून तुम्ही सतत आमच्या बरोबर आहात, तरी आमच्या मागे एवढी दुःख, तेवढं आमच्या मागे संकट का बरं? देवसंकट याची प्रमुख दोन कारणे आहेत. प्रमुख कोणती? एक तर द्रौपदीचं मागच्या जन्मातलं पाप, आणि दुसरं तुम्हाला जुगार कोणी केला सांगितलं. जुगारामुळे तुमची ही कंडिशन. माफ करा, मग बोललोय, क्षमा मागतोय, अधिकार नाही, पण संतांनी सांगितलेल्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करायची जबाबदारी आपण स्वीकारली ना महाराज. तर तेच बोलतोय, पाया पडून बोलतोय, हात जोडून बोलतोय. आता सुद्धा आपल्या कानावर येतात बरेचसे बुवा जुगार केला जातात, बरेचसे बुवा तंबाखू. माफ करा, हे सगळं सगळं सोडायचं आपल्याला. नुसतं मांसाहार सोडला म्हणजे काय मालकरी झालो, वैष्णव झालो आपण? असे कितीतरी जगामध्ये प्राणी आहेत नाही, यांचं मांस माणूस चवी खातो ना. आता परवा दिवशी झालं ना, ते तर शुद्ध शाकाहारी आहेत. मला बकरी शुद्ध शाकाहारी, हो ना. मग आणि तिचंच वाटत चांगलं लागलं त्याला, म्हणजे शाकाहारमध्ये कधी कोणी ताकद असेल त्याला. म्हणूनच एकदा का परमार्थिक जीवनाला सुरुवात केली, अध्यात्माकडे वळलो का बाकीचे मार्ग सोडायचे आहेत आपल्याला. व्याभिचाराचा मार्ग मग तिकडे बघायला जायचं नाही. जिथं अत्याचार होतोय तिकडे आपण जायचं नाही, अत्याचार करणाऱ्याला साथ द्यायची नाही, आणि तिथे जरी थांबलो न कळत गेलो तर सोडवण्याचा प्रयत्न करावा. तिथे मजा बघत उभं राहू नये. बरीचशी माणसं आम्ही पाहिजे, तो भांडण होते ना, भांडण तिथं असा घोळका करतात ना, आणि मग एवढा मारला, असा रक्त निघाला, असं हे केला, आणि मग ते बघण्यासाठी तो तिथे गेला होता. आणि मग त्याच्या व्हिडिओज वगैरे काढतात आणि मग ते सगळीकडे व्हायरल करतात. रोज प्रवचन, रोज ग्रंथ वाचन, याला नाही कोणी व्हिडिओ काढत आणि रोज व्हायरल करत. बघा आमच्या गावात आज इथे ते अमुक माणूस दिला तर विभीषण महाराज बघा कसे ग्रंथ वाचायला पण येतात. एवढे मोठे महाराज असून ग्रंथ पण वाचतात. म्हटलं तर बरोबर काय शिकवतो, अध्यात्म काय शिकवतोय? आम्ही सेवाभाव आमच्याकडे असला पाहिजे. महाराजांकडनं आम्ही एक गुण शिकलोय पहिल्यापासून, आम्ही मालकरी नव्हतो तेव्हापासून, म्हणून तर आम्ही तिकडे आज वळलो ना. ग्रंथ वाचणं म्हणजे ही खरी सेवा आहे, कारण ती विनामूल्य असते. आणि ज्यांना दुःख झालंय ती माणसं तिथे बसलेली असतात. 13व्या कीर्तनमध्ये दुःखवाली माणसं वरती, आणि ऐकडे बाबा कीर्तन करून गेलं तरी माहीत नाही कोण बाबा आला होता तो. बाबा बरोबर आहे ना. असा प्रसंग आपल्याला भेटत होतो. मग कोणताही भेटला तर आमच्या असं झालं होतं, आणि मग तिथे मीच ते प्रवचन केलं होतं, मीच कीर्तन केलं. मला ओळखतात काय नाही, आम्ही वरती होतो ना, आम्ही घरात बसलो होतो. म्हणून ग्रंथ वाचण्याची सेवा फार चांगली आहे. दुःखात सहभागी होता येतं, त्यांचं दुःख हलकं करता येतं, हा माणसाचा धर्म आहे. आणि म्हणून इकडे आम्ही चांगल्या रीतीने वळलोय, तर तेच खायचं, आम्हाला चांगलंच खायचं आहे, वाईट खायचं नाही. प्रत्येकप्रमाणे आपण भजन करायचं, आणि उरलेले 1 तासामध्ये 12:30 वाजेपर्यंत मस्त भगवंताच्या लीलांचं गुणगान गायचे.
नाही, चांगलं मिळालंय ना तुम्हाला, त्याच्याने काही फोटो भरणार नाही, मी दिलं त्याच्यानेच फोटो भरणार आहे. आपण त्याचं चौकशी. तुका म्हणे सांगा संडे आहे, सगळ्यांच्या सुट्टीचा दिवस आहे. त्याचं आधी भाऊ सांगत आहे एक वगैरे नाही वाटत, आपल्या 12:30 पावणेच्या मध्ये संपलं म्हणजे चांगली भूक पण लागली पाहिजे ना आपल्याला. आणि आज काही धावपळ नाही कोणाची, मस्तपैकी हळूहळू चालायचं आहे ना आपल्याला. पण आता ह्याला दंडक आहे, नियम आहे. कुठलं काल्याच्या प्रसंगामध्ये हे कसं चरित्र ते उच्चारावे केले ते चरित्र ते लीला केल्या आणि त्याही कोणत्या 5-6 वर्षाचा असतानाच यदशे चरित्रे हे नारायण राधिका कोकणे राखिता रे. आपण पाहून आलोय भगवंताचा जन्म कशा करता झालेला आहे. ही पृथ्वीमाता दैत्यांच्या भारानं, अत्याचारानं, अनाचारानं, भ्रष्टाचारानं, व्याभिचारानं या सगळ्यांच्या वजनामुळं तिला त्रास होतो, तिला तो भार सहन होत नव्हता. आणि म्हणून त्या पृथ्वीनं गायीचं रूप पकडलं. वत्सरूपी पृथ्वी आपल्याला ही गायीचं रूप घेतलेली पृथ्वी माता भगवान ब्रह्मदेवाकडे जाते. ब्रह्मदेवांना तिच्या डोळ्यामध्ये ते आसू पाहत नाही. ते अरे पृथ्वी दुःखी आहे, कशाला दुःखी आहेस तू, सगळे हकीकत सांगते. आणि या दुःखाचं निवारण झालं पाहिजे. आणि म्हणून ब्रह्मदेव त्याला पृथ्वी मातेला, गायरूपी पृथ्वी मातेला भगवान शिवजींकडे नेतात, कैलासाला नेतात. तिथं ती कैफियत मांडतात. सगळ्या देवता, सगळे ऋषीमुनी बरोबर आहे. आणि आता याला काय केलं पाहिजे तर सगळ्यांना आठवलं. काय आठवलं? भगवंत कधी अवतीर्ण होतात तर ज्या वेळेला अधर्म माजतो, ज्या वेळेला धर्मावर घाला घातला जातो, साधू संतांच्या, गोब्राह्मणांच्या रक्षणाची वेळ येते, त्यावेळेला ते अवतार धारण करतात. आता हे आपण सांगितलं पाहिजे त्यांना. आमच्या सोसायटीमध्ये पाणी येत नाही, जोपर्यंत आपण मोर्चा घेऊन जात नाही तोपर्यंत
कसं येडेला कळेल? कळलं तर बरं होईल. विठाला जसं लेकराला भूक लागल्यानंतर ते रडत नाही आणि रडल्यानंतर आईला कळतं की सगळी कामं टाकून त्याला बरोबर जेवायला खावणं घातले, त्याप्रमाणे आता ती वत्सरूपी, ती गायरूपी पृथ्वी भगवंताला शरण गेलं तर सगळ्यांनी विचार केला आता आपण भगवंताला अवतार घेण्यासाठी विनंती करूया. कुठे बरं आहे ते तर समुद्रातच असतात नेहमी, पण त्याची वाक्य आठवली, त्यांना आपण विनवणी केली पाहिजे. कारण तो स्वतः म्हणतोय यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. द्वापार युगाचा अंतिम समय जवळ आलेला आहे आणि म्हणूनच त्याची सांगितल्याप्रमाणे 3 युगामध्ये तर मी अवतार धारण करेनच आहे. फक्त चौथा त्याला अपवाद आहे, कलियुग अपवाद आहे. कलियुगामध्ये भगवंत प्रत्यक्ष अवतार धारण करून येत नाही. चला बरं, मग द्वापार युग आहे, अजून कली सुरू झालेला नाही, अजून 100 125 वर्ष बाकी आहेत त्या कलीला. आणि म्हणून भगवंतांना आपण अवतीर्ण होण्याविषयी प्रार्थना केली पाहिजे. भगवंताकडे जातात क्षीरसागरामध्ये आणि भगवंत सांगतात, त्यांची कारणे ऐकली. भगवंत म्हणतात हो मला हे माहीतच होतं, तुमची जी अडचण आहे, जे दुःखाला कारण आहे, मी आता लवकरच येणार आहे. मी सगळ्या देवतांना ऑर्डर करतोय, तुम्ही जा कुठे गोकुळात जा, तिकडे गोपाळ व्हा, तिथे वृंदावनामध्ये जा, तिथली झाडं वेडी व्हा, कोणी दगड व्हा, ज्याला ज्याला जे जे होता येईल, तो पक्षी व्हा, पशु व्हा, गायी व्हा, गवळणी व्हा, ज्यांना ज्यांना जे होता येईल असं जा आणि मी लवकरच अवतार धारण करणार आहे. आणि मग तो दिवस आला, भगवंताने अवतार धारण केलंय. आपण परवाची तेही केलंय, दशरथे मारिला तोची होता मास. दशरथाने ज्यांना मारलं होतं, कोणाला? श्रावणबाळाला. किती नाम वसू, वसू किती आहेत? 8 आहे. दशरथाने मारलेला महिना श्रावण, मग श्रावणबाळ, आणि म्हणून महिना होता तो श्रावण. अष्टमी होती आणि त्या अष्टमीला मध्यरात्री या भगवंताचा जन्म झाला होता. त्याची कारणे आपल्याला माहीत आहे. भगवंत सूर्यकुळामध्ये आणि चंद्रकुळामध्ये अशा, म्हणजेच चांद्रवंश आणि सूर्यवंश, एवढे चंद्रदेव नाराज झाले होते. सगळ्यांनी आनंद लुटला भगवंता तुमच्या जन्माचा प्रभू राम अवतारामध्ये, आणि माझ्या एकट्यावर अन्याय झाला. तुम्हाला माहीत नाही काय अन्याय झाला? मी कुठं होतो? मला तर दिवस येते, सूर्याच्या तेजामुळे मला लपावं लागतं. मग नाराज नको होस, याच्या पुढं माझ्या नावाला तुझं नाव चिकटवतो. लोक नुसते राम म्हणणार नाही, मला प्रभू रामचंद्र म्हणतील. मला असं थोडं चालतं. आता शॉर्टकटचा जमाना आलाय. त्याच्यामुळं आता एवढं मोठं नाव कोणी घेणार नाही, शॉर्टकट करते राजशी बोलतील लोकांच. त्याच्यामुळं रामचंद्र एवढं अजिबात नाही. मग पुढच्या वेळेला मी जेव्हा असेल ना तेव्हा जन्म घ्यायचा आहे. भगवंत म्हणतात हो हरकत नाही, पुढच्या वेळेला तू असशील ना तेव्हा. मग आता दिवसा 12 वाजता आणि तेव्हा रात्री 12 वाजता. भगवंताचा जन्म झालाय, खूप छान आपण पाहिलंय. जन्माचं ठिकाण जर पाहिलं ना, हो कंसाच्या त्या बंदीखान्यामध्ये भगवंताचा जन्म झाला. आई वडिलांना बेड्या घातलेल्या आहेत, दुःख यातना भोगता येते. तेही वसूच होते. वसूचाच एक मूळ त्याचा तो अवतार. 3 अवतारामध्ये तुमचा मुलगा होईल असं भगवंताने त्यांना वचन दिलं होतं. सुतप्पा आणि पृष्णी फार फार वर्ष, हजारो वर्ष तपश्चर्या करत होते. आणि मग भगवान प्रसन्न झाले आणि भगवंताने सांगितलं अवतार का धारण केला आहे का? त्यांच्याच पोटी का? भगवंताने त्यांनी सांगितलं का मला तुमच्यासारखाच मुलगा हवा आहे. भगवंत हो म्हटलं पटकन. हो. घरी गेल्यावर विचार करायला लागले, आपण मागणीच्या घरामध्ये उगाच झोपवलं ना, तर माझ्यासारखं दुसरं मुलं मग मलाच जावं लागेल. दुसरी गोष्ट, शास्त्र असं सांगते का आपल्याला एखाद्याला दिलं ते वचन नीट पूर्ण जसंच्या तसं करता येत नसेल तर त्याच्यात तिप्पट दिलं पाहिजे. एकदा नाही, तिप्पट.
त्यांनी एकदा जरी मुलगा मागितलं मी पण तुमच्यासारखाच पाहिजे म्हणून 3 वेळा तो त्यांच्या पोटी जन्माला आला. मग पुढे तो पुष्णी गर्भ सुतपा आणि पुष्णी गर्भ त्याच्यानंतर तो अदिती माता आणि कश्यपाच्या पोटी तो बटू रूपाने वामन रूपाने आणि नंतर देवकी आणि वसुदेव यांच्या पोटी कृष्ण अवतारामध्ये आले. असे 3 अवतार भगवंतांनी एकाच आई बापाच्या पोटी घेतलेले होते. बरोबर याला ठेवायचं कुठे? आता कंस याला मारायला येईल आणि इकडे मात्र योगमायेला पाठवले. तिला सांगितलंय तिकडे नंदाच्या घरी असला तो गर्भ इकडे आणायचा योगमायेने आणि इकडे मात्र देवकीला तो गर्भ मुलगा झालाय किंवा मुलगी झाली असं दाखवायचं आणि मला मात्र तिकडे ठेवायचं. वसुदेवाने ती टोपली उचलली. काल आपण चिंतन बघू लागलोय. वसुदेवाने ती टोपली उचललेली. जो पाऊस पडत होता विजांचा कडकडाट ढगांचा कडकडाट आवाज येत होता. इकडे त्या योगमायेने कंसाच्या सगळ्या सेनापतींना सगळ्या सैन्याला तिने एकदम मूर्छित करून ठेवलं होतं. कशाचंही भान नाही. त्या कारागृहाचे दरवाजे ताडताड उघडले गेले. ते विजांच्या त्या चमकण्यानं वसुदेवांना रस्ता दिसू लागला, पाय वाट दिसू लागली आणि त्या टोपलीत घेतलेले पुढे गेले तर यमुनेला फार मोठा पूर आलेला आहे आणि याच्यातून जावं कसं? वसुदेव आतमध्ये घुसतात. आतमध्ये टोपलीमध्ये त्या बाळाला घेतले, त्याला झाकण्याचा प्रयत्न केलाय आणि मात्र जसे पुढे जातात ते पाणी वाढू लागलं. नका तोंडापर्यंत वसुदेव आणखी उचलण्याचा प्रयत्न करतात. भगवंत सांगतात बाबा नको उचलू, तू गुरु मरशील. त्याला काय माहिती याची पत्नी आहे ना त्याच्या पाया पडायला येते म्हणून यमुना पाहू लागलं. भागवतातलं प्रमाण आहे महाराजी. ही यमुना यमाची बहीण आहे, सूर्याची मुलगी आहे आणि म्हणून आता पहिल्यांदाच मला माझ्या पतीचं दर्शन होतं आणि मी किती भाग्यवान असेल ना. हो पण यांनी ती टोपली आणखी वरती उचल. भगवंतांनी थोडं वजन वाढवलं आणि माझं डोक्यावरच घे म्हणजे डोक्यावर घेतलं तर मी अलगद पाय बाहेर काढेन आणि मग तिला दर्शन देईन. भगवंताच्या प्रिय 8 पत्न्यांमध्ये कालिंदी नावाची जी पत्नी आहे ती यमुनेचा अवतार आहे आणि म्हणून ती पत्नी या नात्यानं त्यांचं दर्शन घेण्याकरता येते. भगवंत पाय बाहेर काढतात आणि तो रस्ता मोकळा होतो. नंतर मस्तपैकी घेतात हातात. तिकडे प्रसूती वेदनेमुळं यशोदा मैया त्या गाढ झोपल्यात, सगळी झोपल्यात आणि रात्रीच्या अंधारामध्ये भगवंत त्या ठिकाणी ठेवतात तिला आणि त्या योगमायेला तिला झालेली मुलगी घेऊन येतात. हे सगळं भगवंतांनी सांगितलं होतं ना. नंदाच्या घराला माया उपजली तेथे नजर ठेव आणि तिला इकडे येऊ दे. अशा रीतीनं त्या मायाला इकडे आणली आणि कंसाला इकडे मात्र इकडे आल्यानंतर दरवाजे जसेच्या तसे कार्य करायला लागलो. वा डोळ्यात तेल बघा मी पार घेतो ना आमचा मालक शाबासकी देईल. रडण्याचा आवाज आला लेकीच्या आणि मग धावत गेले. राजे देवकी प्रसन्न झाली. राजा प्रसाद घामावून होणार आले धावत आलाय. पाहिलं नाही मुलगा झाला का मुलगी आली खेचली हातामधून. देवकी आई साहेब रडतात दादा नको ना मारूये ही लेक आहे कन्या आहे उद्या तुझ्या याची सून होऊ शकेल. दादा मी तुझी प्रिय बहीण आहे ना तुला दयामाया नाही का? माझी 6 मुलं मारलीत तुम्ही तरी मी काही नाही म्हटलं पण आता ही मुलगी आहे हिला मारू नका. रागाने क्रोधाने त्याला एक तर सगळीकडे तो आठवत दिसत होता ना. आठवबा खाताना पिताना सगळीकडे झोपताना उठताना बसताना सतत भगवंत सांगतात कोणत्याही प्रकारे का होईना उलट भक्तीनं मी जेवढा लवकर प्रसन्न होत नाही ना तेवढा द्वेषानं आणि क्रोधाने लवकर प्रसन्न होतो. पण आपण कौस थोडं येत तेवढा राग यायला आपल्याला. वाटतंय ना आपल्याला कौस म्हणजे त्या वृत्तीचं नाही. त्याला जसा तो सगळीकडे तोच दिसत होता. झोपला व्यक्तीकडे नजर गेली का त्या व्यक्तीमध्ये दिसत होता.
फॅनकडे बघायला गेलं तर फॅनमध्ये दिसत होता. जेवायला ताट आणलं, पापड घेतला तरी तोच, शेवये घेतली तरी तेच, लोणच्याला हात लावला तरी तोच, भजी घेतलं तरी तेच, सगळीकडे तो दिसत होता. वा, काय काय भाग्य आहे तो आमचे ज्येष्ठ गुरुबंधू शिवाजी महाराज सनातन, आणि ज्यांनी खोलात जाऊन शास्त्राचं मर्म जाणण्याचा प्रयत्न करतात असे आमचे चिंचोड्याच्या पठाने का कुंभारकाळ पडा चिंचोडचे पडा ते एकत्र झाल्यामुळे कळत नाही. आमचे हरिश्चंद्र मामा पाऊस या ठिकाणी म्हात्रे या ठिकाणी त्याचे आगमन झाले. आपले स्वागत करते. विठ्ठला सतत 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 त्याला तो दिसत होता. आणि म्हणून एकतर रावणाला कोण थांबवलं तो दिसत होता, पण तसं तर आपल्याला होणार नाही. आपल्याकडे दोन्ही गोष्टी नाहीत, म्हणून आपण भक्ती केलेली बनी. विठ्ठला परत त्यांनी त्या लेकीला घेतले, जोराजोराने पायाला पकडले आणि आपटून मारणार तोपर्यंत ती त्याच्या हातातून सुटली, निसटली. तीच आदी माया आदिशक्ती भगवंती आई. 8 हातामध्ये तिने ते वरती गेल्यानंतर आकाश मार्ग जात असताना आपलं रूप दाखवलं. अष्टभुजाती आदिमाया झाली. 8ही हातामध्ये शंख, चक्र, धनुष्य, बाण, गदा, पद्म अशी आयुध तिच्याकडे होती. आणि ती सांगली, अरे मूर्खा, तुझं लागिवती उपजला मजराधी, उपजला मजराधी, उपजला मजराधी, उपजला मजराधी, उपजला मजराधी, उपजला मजराधी. तुझं लागिवधी उपजला मज आधी. तो जन्माला आलाय कुठेतरी. आकाशवाणी होतं खोटी होत नाही. आकाशवाणी खोटी झाली. देव पण चतुर आहे, फसवतात कोणाला कुठेही. आम्ही भरोसा ठेवला त्यांच्यावर खरं बोलतात म्हणून. आणि आता हे कुठे बोलायला लागले. कंसाला पश्चाताप होते. कंस देवकी वसुदेवांना मोकळं करतात बंधनातून. ताईकडे क्षमा याचना करतात. आणि चुकलं ग माझं, खरंच या अपराध तुझ्या बालकांना मारलं मी. तुला केवढं दुःख दिलंय. मी फार पापी आहे, मी फार दुष्ट आहे. तुझ्या लेकरांविषयी मला दया नाही. याचं कारण देवतांनी केलेला छळ आहे तो. ताई, तुला आठवतात का ते दिवस तुझी पाठवणी करत होतो आणि त्यावेळेला केवढं मी आनंदाने होतो ना. नुसतं बजाव सांगत होतो, नाचत होतो ना मस्त. 3-4 वाजले तरी 5 वाजले तरी वरात जात नाही मला. हो, असंच ना बजाव सांगत होतो ना. त्याचं 5वा नुसतं वाजवा. आणि आताही तेवढं गप्रे मी तर तुझ्या घरी तिकडे निघालो होतो. आणि या देवतांनी छळ केला. आणि ती आकाशवाणी तिने सांगितलंय, अरे तू नाचतस काय, ज्याच्या वरातीत नाचतोस ना तिचाच 8वा मुलगा तुला मारेल. आणि म्हणून काही मला हे नित्य कृत्य करावं लागलं. तर तुझ्या पहिल्या मुलाला सोडून दिला होता ना काही, मी दिला होता ना सोडून. तुला बंदी खाण्यात पण टाकलं होतं. तेव्हा तिकडे ते नाराज झाले आणि त्याने मला ते कमळाचं फुल दाखवलं. त्या देवांवर भरोसा ठेवायचा नाही. काट्यानेच काटा नाही काढत, ते फुलानेही काटा काढतात. फुलांनी माझा पण काटा काढला आणि फुलांनी दुर्योधनाचा पण काटा काढला. फुलांनीच काढला ना मला. शेवटच्या क्षणामध्ये लंगोट दिली ना, तर बोलतो आता नागडावरला जाऊ कुठं. माझ्याकडे आहे ना तयार साधनं, दोरा पण आहे, सुई पण आहे आणि फुलं पण आहेत. मस्त लंगोट बनवून देतोय. तेच त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरलं. हा काटा कसा काढायचा त्याला बरोबर माहीत आहे. आणि मग त्या देवर्षी नारदाने सांगितलं, ताई तुझी मी मुलं मारली, आता बस मला क्षमा कर या अपराधाला. मी फार पापी आहे. आणि देवकी वसुदेवाने त्यांनी सोडून दिलं. पुन्हा एकदा देवर्षी नारदांना कोण उलट बोलणार सांगा ना तुम्ही. शाबदेतील भीतीनं त्यांचं एक बरं होतं, कितीही दुश्मन असू द्या आपल्यासारखा त्यांचा मागणं करायची झाली. ह्याला काय येतं या महाराज काय छान मस्त भेटू. वा या स्वागत आहे आपला. ते खोटी बोलायला लागले. अरे खोटं बेटा नाही, तुझ्या डोक्यात नाही घुसला. हे बघ फुल बघ, या फुलाची सांग आता मला पहिली पाकळी कोणती आणि शेवटची पाकळी कोणती. डोकं का जावलं त्यांनी. बरोबर आहे, माझं डोकं असं कसं काही काम नाही करत. अतिक्रोधामुळे असं होतं का. असतं हा महाराज. अतिक्रोध आला ना, नुसतं विनोद नाही. अतिक्रोध आला
का माणसाची सगळी कमवलेली पुण्याई घेऊन जातो. वाचताना आपण नाशिकेत 86,000 वर्ष ज्यांनी तपश्चर्या केली होती त्या वृद्धालकांना क्रोध आला आणि त्याच्या मुलाला स्वतःला त्यांनी ज्या वेळेला शाप दिला त्यावेळेला वृद्धालक पण बेशुद्ध पडले आणि मुलगाही बेशुद्ध झाला. योगोबलाने त्यांनी स्वतःला सावरलं, परंतु नंतर त्याच्या लक्षात आलं का आतापर्यंत केलेली तपस्या साधना त्याचं फळ मी गमावून बसलो. ऐका सज्जनो, मायबापू ऐका, राग आल्यानंतर उगाच कोणाला शिवीगाळी करायची नाही. कारण शिवीगाळी केल्यानं आता आपण शाप तर देऊ शकत नाही, तेवढं सामर्थ्य नाहीच आपल्याकडे. पटलं तरी म्हणतात शाप देण्याकरता किंवा आशीर्वाद देण्याकरता सामर्थ्य असावं लागतं आणि सामर्थ्य तपश्चर्यातलं होतं. तेवढी तपश्चर्या कमीत कमी 12 वर्ष